डिसेंबर 2025 श्याम सिंग रॉय ही तेलुगू फिल्म पाहिली. फिल्म खूप सुंदर आहे आणि प्रेझेंटेशन पण खूप छान आहे, फोटोग्राफी खूप छान आहे, डायरेक्शन सगळंच. स्टोरी टिपिकल आहे पुनर्जन्मावरची, पण सुंदर आहे. सिनेमा एकदम सुंदर आहे. काम करणारे कलाकारही छान आहे, दिसायलाही छान आहेत. एक वासुदेव नावाचा यंग अपकमिंग डायरेक्टर असतो. तर त्याला एक शॉर्ट फिल्मनी स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असतं. तर तो एका कॉफी शॉपमध्ये सगळ्यांचं म्हणजे इंटरव्ह्यू टाईप आणि काय म्हणतो आपण त्यांची टेस्ट घेत असतो मुलींची, कारण फिमेल ओरिएंटेड फिल्म बनवायची असते त्याला, शॉर्ट फिल्म, की मी स्त्री आहे आणि या समाजात मी काही कोणाला घाबरत नाही, तर म्हणजे असं थोडंसं बोल्ड मूव्ह आली. तर काही त्याला पसंतच खूप हे येत असतात, पण त्याला काही पसंत पडत नाही. तर सडनली त्याला एक मुलगी तिथेच त्या कॉफी शॉपमध्ये कॉफी पित असते आणि ती त्याला एकदम अपील होते. मग तो तिच्या एकदम मागेच लागतो, की ती म्हणते मला कशातच इंटरेस्ट नाहीये, मला बिलकुल फिल्ममध्ये नाहीये. पण तो तिच्या पाठलाग करत घरीपर्यंत पोहोचतो. मग वडिलांची परमिशन घेतो आणि म्हणजे तिला धमकी देतो, की तुला तुझ्या सिगरेट तू पिते हे तुझ्या वडिलांना सांगतो तू जर काम नाही केलं तर. आणि असं करून तिला काम करायला पटवतो तो. मग ती काम करते, सुंदर काम होते, सिनेमा तयार होतो आणि सगळ्यांना खूप आवडतो, हिट होतो. आणि त्या दरम्यान मग ते दोघे जवळ येतात, तिला तो आवडायला लागतो वगैरे. पण मग तीच हे करून त्याच्या जवळ येते. तो काही इनिशिएटिव्ह आधी घेत नाही, त्याला जरी आवडायला लागली ती. पण मग ते दोघं असे इंटिमेट त्याच्यामध्ये असताना हा एकदम रोझी रोझी म्हणून हे करतो आणि त्याच्या कानातनं रक्त यायला लागतं. तिला एकदम बाजूला करते, म्हणजे तुम्ही सगळे मुलं सारखे, की सगळ्या मुलींशी रिलेशन ठेवतात आणि मग पूर्वीची काही आठवत राहते वगैरे असं. मग मागे पण एकदा शूटिंगच्या वेळेस काही मुलं त्रास द्यायला येतात, तेव्हा तो त्यांना मारतो वगैरे, तर त्याही वेळेस त्याच्या कानातनं रक्त येते. असे बरेच इन्सिडेन्सेस होत असतात सतत, की तो असा थोड्या वेळ हरवल्यासारखं होऊन जात असतो. त्याला अशा डोळ्यासमोर काहीतरी ब्लर ब्लर सीन्स येत असतात आणि म्हणजे त्याच वेळेस कानातनं रक्त पण येत असतं. मग पण त्याची ती शॉर्ट फिल्म वगैरे मग हिट होते आणि हे होते काय मग त्याला म्हणजे ऑफर्स यायला लागतात फिल्म बनवायला. मग डायरेक्टर म्हणतात ठीक आहे तू फिल्म बनव, मला एक तुझी स्टोरी लिहून दे वगैरे. तर तो जेव्हा स्टोरी लिहून देतो तर त्याला एंड म्हणजे लिहित असतो, तर तो त्याला एंड आठवत नसतो. खूप वेळ तो रात्री जागतो जागतो, पण मग त्याला एक असं काहीतरी परत थोड्या वेळा करता तो असा हे होऊन जातो आणि त्याला असे काही सीन वगैरे दिसतात आणि तो एंड पूर्ण करतो त्या स्टोरीचा आणि सबमिट करतो. मग ते खूप आवडतं सगळ्यांना. तर त्याची ती स्क्रिप्ट वाचून हॉलिवूडमध्ये आपलं बॉलिवूडमध्ये त्याला एंट्री मिळते. तर तो त्यांचा एक शो चालू असतो. तर त्याच वेळेस काही लोक येतात आणि अरेस्ट करतात त्याला, की आमचा कॉपीराईट यांनी चोरला. म्हणजे आमची स्टोरी आमच्या SR पब्लिकेशनची स्टोरी आहे, पुस्तकं छापलेली आहेत त्याच्यावर आणि ती तशीच्या तशी यांनी कॉपी केली आहे. आणि किती 50-60 वर्षापूर्वीची ते पुस्तक आहे. त्याच्यातली स्टोरी म्हणजे बंगाली आणि तमिळ असं म्हणजे तेलुगू मिक्स अशी स्टोरी आहे ती. तर हा म्हणतो अरे पण मी कधी तुमची पुस्तकच वाचली नाही. म्हणजे तो पुष्कळ आर्ग्यू करतो, की मी बिलकुल कबूल करणार नाही, की मी कॉपी केलंय. मला जे सुचलं, मला जे वाटलं ते मी लिहिलंय. आणि मग त्याला म्हणजे अरेस्ट करतात. तर आता हे अरेस्ट ही त्याची गर्लफ्रेंड बघते. तिचं नाव असतं कीर्ती. तर मग ती तिची एका मैत्रीण वकील असते. मग तिला भेटते आणि मग ती वकील आणि हे बोलतात. म्हणजे त्याच्याशी तो म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो. ती वकील म्हणे पण मी कसं तुझ्यावर विश्वास करू, की तू खरं बोलतोय, कारण सगळे पुरावे तुझ्या अगेन्स्ट मध्येच आहे. अगदी ट्रू 98% तू कॉपी केलेली स्टोरी आहे. पण तो म्हणतो मी काय करू? मग जेव्हा ते इन्सिडन्सेस त्याच्या कानातलं रक्त, थोडा वेळ तो हरवतो, रोजी असं हे ते. मग ती म्हणते आपण नाही, मग कोर्टामध्ये त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करतात. तर ती खरं निघतं म्हणजे की तो खरंच खरं बोलतोय. मग त्याची असं हिप्नोटिक हे करतात टेस्ट. मग त्याच्यामध्ये सगळं त्याचं बॅकग्राऊंड कळतो. म्हणजे तो त्याचा
पुनर्जन्म असतो. तर एक बंगालमध्ये एक असतं गाव, आणि तिथे एक मोठी फॅमिली असते. त्याचे 3 भाऊ असतात. त्यांच्यातला एक हा मधला भाऊ असतो श्यामसिंग रॉय. आणि हे बाकीचे तर सगळे टिपिकल असतात, म्हणजे बायकांवर अत्याचार करणारे, छुआछूत मानणारे. पण हा एकटा वेगळा निघालेला असतो श्यामसिंग रॉय. तर तो दलित लोकांना मदत करणं, आणि म्हणजे आता जसे काही लोक पाणी पिऊ देत नसतात त्यांना, तर तो सरळ एका दलिताला उचलूनच विहिरीत टाकतो. म्हणतात आता बघू कोण पितंय पाणी, म्हणजे अशा टाईपचा तो असतो. तर त्याचे भाऊ त्याला ओरडतात, तुझं असं काय, आणि आमचं मान खाली होते वगैरे गावात. मग असंच त्यांच्या गावात एक भव्य मंदिर असते. तिथे एक मोठे महंत संत येत असतात. त्यांच्यासमोर काही देवदासी डान्स करायच्या रोज. तो त्यांचा दसऱ्याचा नवरात्रीचा प्रोग्राम चालू असतो तेव्हा. आणि रात्री मग तो महंत प्रत्येक एकेका त्याला ज्याची इच्छा होईल तो आपलं बोट दाखवायचा आणि मग त्याची भूक भागवायची अशी. तर बाय चान्स हा पोचलेला असतो श्यामसिंग रॉय तिथे मंदिरात, आणि त्याला त्यातली एक देवदासी आवडते, म्हणजे तिचं काम, डान्स वगैरे. तर तो तिला हे करतो, म्हणजे म्हणतो की तू बाहेर ये, मी तुझी वाट बघतोय. तर मग आधी तर ती नाही, म्हणजे विचार करते, आपल्या मैत्रिणीला सांगते की अरे असं कसं म्हणा, एक मुलगा मला असं म्हणाला. म्हणजे जाऊन तर बघ काय. तर तो म्हणजे ती येते बाहेर, आणि मग तो तिला म्हणजे सगळं असं सोशल, कसं तुम्ही देवदासी नाहीये, तुम्ही देवाच्या दासी, म्हणजे काय, कोणाच्या गुलाम नाहीये, कोणालाही काही म्हणावं हे ते. तर असे म्हणजे तो तिला फुलवत राहतो. मग त्या दोघांचं प्रेम जमतं. पण कधीच ते दोघं असं लिमिटच्या बाहेर जात नाही. तो रोज आपला रात्री तिला भेटायला, तो दोघं फिरतात, हा सकाळी तिला सोडून देतो, असं त्यांचं चालू असतं. तर असंच एका रात्री तो महंत सगळा त्यांचा डान्स परफॉर्मन्स झाल्यावर येतो आणि एका मुलीकडे बोट दाखवतो. ती मुलगी हार्डली 9-10 वर्षाची असते. तर मग आता हिच्यात पुष्कळ बदल झालेला असतो. तिचं नाव असतं मैत्रेयी, म्हणजे जिच्या बरोबर हा श्यामसिंग रॉय बाहेर जायचा रात्री. तर ती मैत्रेयी त्या छोट्या मुलीचा हात धरते, आणि मग एकदम म्हणते की महंताला की तुम्ही असं करू शकत नाही, हे किती आहे, आणि आम्ही काही तुमच्या दासी नाहीये की तुमच्या मनाला आलं हे ते. तर त्या म्हणताना सगळ्यांच्या समोर इन्सल्ट, म्हणजे हे झालं. तो पट्ट्याने तिला, मैत्रीला खूप मारतो आणि तिच्या अंगावर मुततो. तर जेव्हा त्या रात्री ही येत नाही बाहेर मैत्री, तर हा आत येतो मग वाट बघून, आणि त्याला ती सगळी परिस्थिती कळते. तो सरळ मग महंत जिथे होम हवन करत असतात आणि त्या सगळ्या बायका उभ्या असतात तिथे शिरतो, आणि हे महंतला झुडूप तो मारतो, आणि त्याला सरळ आगीने भरलेल्या फुलाचे म्हणजे तव्यावर टाकून देतो. झालं मग. आणि तो मग हिला म्हणतो, मैत्रीला, की चल आपण हे गाव सोडून जाऊ, आणि मी तुझ्या बरोबर लग्न करणार, म्हणजे नाही, आपण इथे राहायचं नाही आता, आपण गाव सोडून. मग ते जातात, कलकत्त्याला येतात. मग कलकत्त्याला एका प्रेसमध्ये ते तो म्हणजे काम मागतो. आता काम पोटाला पैसे पाहिजे असतात, तर तो काम मागतो. तर तिथला तो माणूस म्हणतो की ठीक आहे म्हणे, मी तुला राहायचे आणि खायचं, म्हणजे जेवण देत जाईन, खायला देत जाईन, पण काम देईन, पण पैसे नाही देणार. मग तो त्याच्या प्रेसमध्ये काम करायला म्हणतो. ठीक आहे, काम करायला लागतो, आणि मग असे छोटे छोटे आर्टिकल्स वगैरे लिहायला देत असतो तो त्यांचा ज्याची प्रेस असते म्हातारा. तर हा एक दिवस लिहितो, तर ते त्याला खूप आवडतं. मग तो प्रिंट करायला देतो. मग अशा पद्धतीने तो रोजच कॉलम लिहित जातो, आणि मग नंतर खूप त्याचं नाव होते, सगळ्यांनाच तो पेपर खूप खप वाढतो त्यांचा. मग हाच म्हणतो की तू आता लिही म्हणे काहीतरी. मग त्याचे तो स्टोरीज लिहायला सुरुवात करतो, आणि मग त्याची पुस्तकं सगळ्यांनाच आवडतात, सगळे रिफॉर्मर असतात, पब्लिश होतात मोठी मोठी. तर अशा प्रकारे मग त्यांच्या त्या गावातल्या भावंडांना पत्ता लागतो त्याचा. बरं, त्याच्या ह्या अशा कृत्यामुळे, त्या महंताला मारल्यामुळे सगळ्या गावांनी त्यांना वाईट टाकलं असतं, म्हणजे त्यांना खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गणती त्यांची व्हायला लागते. तर त्या लोकांनी मग आता त्यांची ती नाचक्की झालेली अपमान त्यांना सहन नसतो, तर ते एका त्यांच्या छोट्या भावाला म्हणतात की तू त्याला घेऊन ये, आणि त्या मोठ्या भावाची तब्येतही ठीक नसते, तर म्हणतो की जा, मला आता भेटायचंय त्याला घेऊन ये. तर
तो छोटा भाऊ येतो याला कलकत्त्याला घ्यायला. तो मोठ्या भावाची तब्येत ठीक नाही, तो त्याला भेटू इच्छितो, त्यांनी बोलवले तुला. तर हा म्हणतो की जातो मी. तरी ती मैत्री त्याला म्हणते की मला काही ठीक वाटत नाही, मला त्या गावाची भीतीच वाटते, तुम्ही नका जाऊ. तर तो म्हणतो नाही, मी परत येईन, मी तुला प्रॉमिस करतो मी परत येईन. तर हा जातो, जेवायला वगैरे बसतो. तर त्याचा भाऊ म्हणतो की आम्ही तुझ्याकरता चांगली मुलगी बघितलीये आणि तू आता लग्न कर आणि इथेच राहा. तर हा म्हणतो की नाही, माझं लग्न झालेलं आहे आणि मी तिथेच राहणार आहे, तुम्हाला आणि माहिती आहे माझं सगळी स्टोरी. तर तो भाऊ एकदम त्याच्या पोटामध्ये सुराच हे करतो, दुसरा भाऊ पण पाठीमागं सुरा. आणि ज्यांनी जो छोटा भाऊ असतो तर तो यांच्या अगेन्स्ट असतो मोठ्या दोघा भावांच्या. तर त्याला त्यांनी तू याच्याकरता रसगुल्ले घेऊन ये, मिठाई घेऊन ये असं म्हणून बाहेर पाठवलेलं असतं. आणि मग तो आल्यावर बघतो तर हा म्हणजे मरणाच्या दारामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट मरतोच तो. तर म्हणजे ते मोठे भाऊ म्हणतात की आम्हाला तुझ्यामुळे कुठे मान वर करायला जागा राहिली नाही, त्याच्यामुळे आता तुला मारूनच आम्ही इथे मानाने जगू शकू, असं करून म्हणून ते त्याला मारून टाकतात. आता ही मग काय आणि मग तिथेच म्हणजे त्याला ती जाग येते, ते हिप्नोटिझम मधून ते म्हणजे हे सगळं कळतं. मग हे लोक तिथे जातात, ते म्हणतात आता त्या स्पॉटला पण भेट द्यायला पाहिजे. आधी कोर्ट परत मानत असे, असं तर हिप्नोटिझम कोणी करेल, काही करेल, कोर्टात त्याला हे नसते, सबूत मानत नाहीत वगैरे वगैरे, असं सगळं म्हणजे प्रकार चालतो. मग हा म्हणतो मला त्या स्पॉटला भेट द्यायची. मग लोक भेटतात तिथे जाऊन, ऍक्च्युली ते एसआर प्रेस तो बघतो, त्याला सगळ्या गोष्टी आणखीन मग आठवतात, पण हिचा काही पत्ताच नसतो, ही कुठे गेली काय गेली काहीच माहित नसतं त्याला. मैत्री मग केस पुन्हा उभी राहते, म्हणजे कोर्टात 2-3 दिवसांचा अवधी यांनी मागितलेला असतो. मग केस पुन्हा एस्टॅब्लिश होते, परत आर्ग्यू म्हणजे आर्ग्यू होऊन शेवटी कोर्ट जज आता जजमेंट देणारच असतात. तेवढ्यात जजला एक चिठ्ठी येते की या गृहस्थांनी परवानगी मागितली भेटायची, कोर्टात यायची, त्यांना काहीतरी बोलायचंय. तर तो व्हीलचेअरवर येऊन त्याचा तो छोटा भाऊ म्हणजे श्यामसिंग रॉयचा छोटा भाऊ आला असतो. आणि केस कोणी केली असते, त्यांनीच, म्हणजे त्यांच्या पुतण्याने, म्हणजे भावाच्या मुलांनी, की आमच्या प्रेसचे पुस्तकं, आमच्या भावाची पुस्तकं श्यामसिंगची लिहिलेली, ती यांनी कॉपी केली, तर त्याच लोकांनी केस केलेली असते. तर मग तो छोटा भाऊ म्हणजे मनोज सिंग म्हणतो की मी मनोज सिंग आणि मी शपथ घेऊन सांगतो की हा श्यामसिंगच आहे, त्याचाच पुनर्जन्म आहे. आणि तो सांगतो म्हणजे जे झालंय ते आणि जे लिहिलंय ते सगळं खरं आहे, जे त्यांनी बनवलेलं आहे, जे पुस्तक तो स्वतः जगलाय, त्यांनी ते लिहिलंय. तर म्हणे पण तरी पण म्हणे आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवायचा, असा तो वकील म्हणतो. तर हा म्हणतो एक डॉक्युमेंट आहे का काही तुमच्याकडे सबूत. तर तो म्हणे आहे ना. म्हणे मी जेव्हा त्याला नावेतनं घेऊन येत होतो घरी परत, तेव्हा त्याला नावेतनं बसल्या बसल्या एक शॉर्ट स्टोरी सुचली आणि ती त्यांनी कुठेच आजपर्यंत पब्लिश केली नाही आणि कुठेही दिसली, ती माझ्याजवळच आहेत त्याचे पेपर्स आणि त्याच्याच हस्तलिखितातले आहेत ते. आणि ती स्टोरी तशीच्या तशी ह्या वासुदेवनी शॉर्ट फिल्म म्हणून जी पहिली त्यांनी बनवली, त्यांनी ती बनवली, की त्या मुलीला खूप पेंटिंगचं शौक असतो वगैरे, कारण म्हणे नावेत बसून जाता जाता एक छोटी मुलगी तिथे ड्रॉइंग काढत असते आणि मग ते प्रूफ मानलं जातं आणि मग म्हणजे की त्याचा पुनर्जन्म झालाय म्हणून त्याला ते सगळं आठवत होतं आणि त्या आठवणींच्या जोरावर त्यांनी ते सगळं लिहिलंय आणि ते सबमिट केलेलं आहे. त्यांनी कुठेही कॉपी केले नाही, कॉपीराईट चा भंग केलेला नाही. आणि मनोज सिंग म्हणतो उलट हे सगळं त्याचंच आहे, आमचं काही नाही, असं वगैरे तो म्हणतो मला काही नको, मला आता फक्त ही कुठे आहे मैत्री म्हणजे माझी रोजी. तर कारण तो तिचं नाव बदलतो, रोजी ठेवतो. तर मग हा म्हणतो मी तिला मागेच म्हणजे जसंच तुझ्या माझ्या भावाला मारलं, म्हणजे श्यामसिंगला मारलं भावांनी, तर मी तिला सेफ जागी नेऊन ठेवलं. तर मग हे लोक सगळे तिथे तिला भेटायला जातात. तर ती नदी समुद्र किनारी तिथे असते, आश्रम चालवत असते, तिथे मुलींना शिकवत असते डान्स वगैरे, म्हातारी झालेली. आणि मग हा भेटतो तिला
वासुदेव म्हणजे आता श्यामसिंगचा वासुदेव झालेला, तर ती बघते आणि त्याच्याच हातांवर प्राण सोडते. तिने तेच म्हटलं असतं की अमावस्येच्या रात्री जर नवऱ्याच्या मांडीवर किंवा हातांवर प्राण सोडला तर ती स्वर्गात जाते आणि तिला मोक्ष मिळतो. आणि ती तिथेच म्हणजे तिथे स्टोरी संपली. सुंदर घेतलेलं आहे, इमोशनल, आणि सीन्स छान आहेत, कामच सगळ्यांनी छान केलेत. सुंदर आहे, बघण्यासारखं आहे सिनेमा.